मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी महिला दिनाच्या प्रयोगावेळी तब्येत बरी नसतानाही प्रेक्षकांखातर जिद्दीने रंगमंचावर उभं राहिल्या. पण दुसरा अंक सुरू होण्याआधी त्यांना चक्कर आली आणि त्या कोसळल्या. लेखक संदेश कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमधून नीना यांच्या जिद्दीला दाद दिलीय. ठरलं तर मग फेम अभिनेत्री मोनिका दबाडेला मुलगी झालीय. 15 मार्चला तिने बाळाला जन्म दिलाय. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आणि अभिनेते अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेल्या अशी ही जमवाजमवी या सिनेमाचा टीजर नुकताच आपल्या भेटीला आलाय. तर चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता लागलीय. आई फोन वाजतोय. कोणाचा रे? सुधा मावशी. हॅलो सुधा. हा बोल बोल. कुणी आहे काय समोर? आता काय प्रश्न झाला? पण एकंदरीत परिस्थिती कशी आहे घरी? म्हणजे वातावरण म्हणजे आता उकडतंय ना. काम झालं का? नाही ना. काळजी घे हा सुधा. हो हो. बिग बॉस मराठीतून घराघरात पोहोचलेला रील स्टार सूरज चव्हाणची कहाणी झापूक झुपूक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाचा टीजर येताच तुफान व्हायरल होतोय. माझ्या बच्चेला कळत होतं लय मिस. मला आठवला पहिला की मग काय टाय टाईपची. मार्केट गास व्हायला आणि पोलीला लास व्हायला फक्त सूरज चव्हाण त्यांना दिलं आले बघ असले बघ आग बाय ग. सुरजा हे काय करतोयस? काय होतं माझ्यासारख्या माणसाचं तीच झालंय. तू म्हणायची तीच खरं. येडा बनवून जातात लोक आणि मी बनतो. झी नाट्यगौरव 2025च्या रेड कार्पेटवर कला विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. तर अदिती सारंगधरचा पैठणी ड्रेस चर्चेचा विषय ठरलाय. मराठमोळी तेजस्वी प्रकाश आणि बॉलिवूड अभिनेता करण कुंद्रा यावर्षी लग्न करणार अशी ही बातमी समोर आली आहे. अभिनेता भूषण प्रधानने नुकत्याच एका मुलाखतीत छावामधली भूमिका नाकारल्याचं कारण सांगितलंय. मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर छावामधली कोणतीही भूमिका करणं तत्वात बसत नव्हतं असं तो म्हणालाय. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुणाल धुमाळ नुकताच लग्न बंधनात अडकलाय. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. अभिनेता संकर्षण कराडेच्या एका फोन कॉलवर जितेंद्र जोशी धावून आला आणि नाटकाची अनाउन्समेंट करायला होकार दिला. याबद्दल संकर्षणने पोस्ट करत त्याचे आभार मानलेत. आरडी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा 21 मार्चला रिलीज झालाय. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.